नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यामध्ये पारंपरिक पद्धतीची मासवडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही वडी 4 ते 5 दिवस आरामात टिकते। प्रवासात वगैरे कुठे आपल्याला घेऊन जायची असेल तर ती वडी छान राहते बघा। तर तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही ह्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कमेंट करायला विसरू नका। नली रेसिपीमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीची मासवडी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे बघा। आपल्या घरगुती साहित्यामध्येच ही वडी बनवायची आहे आपल्याला। मी इथे 1 वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे खिसून असं, कोथिंबीर घेतलेली आहे ओली चिरून, ओवा घेतलेला आहे 1 चमचा, धनेपूड घेतलेली आहे 1 चमचा, इथं जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे 1 चमचाभर, 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, इथं थोडंसं दालचिनी लवंग याची पावडर करून घेतलेली आहे आणि लाल तिखट। मी खोबरं ना थोडंसं तांबूस रंगावर थोडंसं भाजून घेणार आहे बघा। सारण करण्यासाठी आपल्याला हे खोबरं थोडंसं आपण थोडासा रंग यायचा आहे, जास्त पण नाही, डार्क करायचं नाही, थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान मंद आचेवर। जास्त मोठा गॅस केला तर करपेल, त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच आपण हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपलं तांबूस रंगावर छान भाजलं आहे बघा। रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे। आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। आता आपण काढून घेऊया हे खोबरं। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत मी इथं। आता आपण हलकेसे तीळ सुद्धा चांगले खरपूस भाजून घेऊया बारीक गॅसवर। मोठा गॅस करायचा नाही, कढई आपली ऑलरेडीच गरम झालेली आहे। चांगले भाजलेत बघा। आता आपण काढून घेऊया। पण आपण ह्या खोबऱ्यामध्येच टाकणार आहोत, सारणामध्येच आपल्याला तीळ टाकायचे आहेत। आता हे खोबरं आपण चांगलं मंद आचेवर भाजलेलं आहे बघा, कडक झाले खोबरं। ह्याला मिक्सरवर जर बारीक करायला गेलं तर तेलकट होतं जास्त, त्याच्यामुळे असं आपण हाताने चुरून घ्यायचं आहे बघा, जरा जाडसर। हे घालूया थोडासा काळा मसाला आणि लाल मिरची पावडर, थोडासा ओवा घालूया, 1 चमचा धने पावडर, थोडासा गरम मसाला, दालचिनी लवंगची पावडर करून घेतलेली आहे आपण, थोडासा घालूया ह्याच्यामध्ये आणि थोडासा आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे। हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आपण पीठ मळून घेऊया। मी ह्याच्यासाठी ह्या वाटीने 2 वाटी पीठ घेतलेलं आहे बघा बेसनचं। ह्याच्यामध्ये घालूया गरम मसाला, लाल मिरची, आपल्या चवीनुसार तिखट आपल्याला जसं पाहिजे तसं मिरची घालायची, थोडीशी हळद, अर्धा चमचा ओवा, धने पावडर। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये घालणार आहे 1 चमचा तेल घातले आपण, सगळं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये घालूया कोथिंबीर बारीक चिरलेली। त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं होता होईल हे घट्टच पीठ मळायचं, पातळ केलं तर आपल्याला लाटता येणार नाही। हे पीठ घट्टच असावं। त्यामध्ये मीठ घालायचं विसरले बघा, थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया। याचं पीठ घट्टच करायचं आहे, पातळ नाही करायचं आणि ह्याला जास्त वेळ भिजवून पण ठेवायचं नाही। 1-5 मिनिटांनी आपण ह्याला लगेच करायला घेणार आहोत, कारण बेसनचं पीठ लगेच पातळ होत जातं मळून ठेवलं तर। पीठ आपलं मळून झालं आहे। ह्याच्यावर आपण थोडंसं तेल लावून ह्याला एकदा मळून घेऊया। पीठ आपलं छान तयार झालं आहे। अशा प्रकारे घट्ट पीठ मळायचं आहे, जास्त पातळ पण करायचं नाही। आता आपण ह्याचे गोल गोळे करून घेऊया। अशा प्रकारे गोळा करायचा आहे बघा। जास्त मोठा पण करायचा नाही आणि जास्त छोटाही करायचा नाही। आपण चपातीसाठी केवढा हुंडा घेतो त्यापेक्षा छोटासा करायचा आहे बघा। असा आपला हुंडा तयार झाला आहे। मी ह्याला थोडंसं असं पीठ लावून लाटून घेणार आहे, जास्त पण पीठ लावायचे नाही आपण। अशा प्रकारे आपण चपातीसारखी पातळ चपाती लाटून घेतल्यासारखं घ्यायचं आहे, पातळ लाटायचं आहे।
बघा आपली छान लाटून झाली आहे. पातळ कमी अशा एवढ्या जाड आकाराचं हे लाटलेलं आहे चपातीसारखं. तर आता आपण ह्याच्यावर सारण भरून घेऊया. असं पातळ आपण सगळीकडे पसरून सारण भरायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण पातळ सगळीकडे पसरून सारण भरलेलं आहे. आता आपण ह्याला घडी घालून घेऊया. बाकरवडीची कशी घडी असते बघा, त्याच पद्धतीने आपण ह्याला असं एक घातले की असं दाबत जायचं आहे. थोडंसं हलक्याशा हाताने आपण ह्याला दाबून घ्यायचं आहे. असा ह्याचा रोल करून घ्यायचा हलक्या हाताने दाबून. आणि इकडून बाहेर येऊ नये म्हणून आपण हे कडा बंद करायचे आहेत बघा इकडच्या पण दोन्ही बाजूंनी. आता आपल्या सगळीकडून आपण ह्याला चिटकवून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूंनी इकडं पॅक केलेलं आहे इकडनं पण, जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही. हलक्या हाताने आपण दाबून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला चाकूच्या सहाय्याने किंवा उलटण्याच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे. मी असं तिरकस कापणार नाही, कारण की असं तिरकस कापलं तर त्याच्यातून सारण बाहेर येतं. त्याच्यामुळे मी हे असं सरळच वड्या कापणार आहे बघा. जर तुम्हाला तिरकस आवडत असेल तर तुम्ही तिरकस पण कापायच्या. बघा सरळ कापल्यामुळे अशा सारण बाहेर येत नाही त्याच्यातलं. 1-1 इंचाचे असे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा आपली वडी किती छान झाली आहे, जरा सुद्धा सारण बाहेर आलेलं नाही. सरळ वडी कापल्याने यातलं सारण बाहेर येत नाही. तिरकस कापायला गेलं तर आपण ह्याच्यामधलं सारण बाहेर येतं. त्याच्यामुळे वडी अशी जेणेकरून सरळच कापा. तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या करून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण ह्या वड्या उकडून घेणार आहोत. मी इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. चांगली उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यावर एक चाळणी ठेवून घेऊया. आणि चाळणीला मी अगोदर खाली सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे बघा. तेल लावावंच लागेल, नाहीतर तेल नाही लावलं तर खाली वड्या चिटकून राहतील. त्याच्यामुळे तेल लावणं गरजेचं आहे. तर आता आपण 1-1 वडी ठेवून घेऊया. आपण सर्व वड्या आपण ह्याच्यावर ठेवून घेऊया. चाळणीवर झाकण ठेवून आता आपण ह्या वड्या 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊया. वड्या शिजवताना आपला गॅस मध्यम असावा, जास्त कमी पण बारीक नाही आणि जास्त फुल पण नको. 5 ते 7 मिनिट झालेली आहेत. बघा आपल्या वड्या शिजल्यात का आपण चेक करूया. बघा आपल्या वड्या शिजल्यात का हे कसं चेक करायचं, असं त्याला हात लावून बघायचा. चिटकत नाही जरा सुद्धा, म्हणजे खडखडीत कोरड्या दिसतात, म्हणजे आपल्या वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत. बघा तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर तळायला घेऊया. ही थोड्याशा थंड झाल्यानंतर आपण अशा वड्या उचलायच्या आहेत 1-1. म्हणून आपण ह्याला 5 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवूया. मी इथं एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचाभर तीळ. तीळ चांगले तेलामध्ये भाजले की आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया काळा मसाला. तुम्हाला काळा मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही लाल मसाला पण टाकू शकता. आता आपण हे चांगलं परतून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया उकडून घेतलेली आपण ही मासवडी. बघा एकदम जास्त असं ओतायच्या नाहीत, नाहीतर त्या उलटताना अशा फुटतात, त्यातलं सारण सगळं बाहेर येतं. त्याच्यामुळे आपण अशा थोड्या थोड्या 2 बॅचमध्ये वड्या तळून घेऊया. वड्या आपल्या छान अशा खरपूस भाजलेल्या आहेत बघा. ह्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर.